सनातन हिंदू धर्म. त्याच्यानंतर जे पण झालेले आहेत तयार, या शाखा आहेत, ज्यांना आपल्या आपल्या मतानुसार ज्यांना ज्यांना मतं पटली नाही त्यांनी निर्माण केलेली शाखा आहेत सर्व. आजपर्यंत बरेचसे बघा तुम्ही मोठे मोठे बाबा लोकांना सेक्स रॅकेटमध्ये अडकलेले. लेटेस्टचीच न्यूज आहे आता. हा, तुम्हाला एकही सेक्स रॅकेटमध्ये अडकलेला सनातनी भेटणार नाही. त्या रॅलीत ह्याच भगव्या चोल्यावर ह्याच भगव्या रंगाच्या झेंड्यावर दगडफेक करण्यात आली काही जिहाद्यांकडून. हे जे जिहादी आहेत यांना फक्त ज्ञान दिलं जातं का हिंदू काफिर आहे, त्यांना भगवत नाही का सनातन धर्माचा जो जय जयकार होतो का. त्या नोटी तुम्हाला माहिती 500च्या नोटीला पहिले ना, जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा पैशाला तोटाच नव्हता. जे पैसे कधी प्रेसमध्ये नव्हते छापत तेवढे ते जास्त पैसे मार्केटमध्ये असायचे. कारण की पाकिस्तानवरनं पैसे यायचे कशासाठी, हिंदूंची मतं विकत घेण्यासाठी, काँग्रेसची सत्ता राहण्यासाठी. बरोबर. आणि जेव्हा प्रभू रामचंद्र मंदिर चालू होता त्यांनी तर वकील उभं केली, त्या मंदिर नाही झाला पाहिजे, हिंदुत्वाचा प्रचार मात्र नाही झाला पाहिजे. पण आपल्या धर्माची काही वर्षानंतर खूप वाईट परिस्थिती होणार आहे तुम्हाला सांगतो. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं कॉफी विथ सन या चॅनलमध्ये. आज तुम्हाला माहिती आहे की हिंदुत्व ह्या मुद्द्यावर आज पूर्ण महाराष्ट्रात आणि पूर्ण भारतात सर्वत्र चर्चा चालू आहे. आणि आज आपल्यासोबत आहे तुषार भाऊ. यांच्यासोबत आज आपण परत एकदा हिंदुत्व ह्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत. तर आदेश भाऊ, आदेश आदेश जय श्रीराम बोला. जय श्रीराम. तर तुमच्या मते हिंदुत्व काय? हिंदुत्व आता तुम्हाला काय या सृष्टीवर म्हणजे जेव्हापासून ही सृष्टीची उत्पत्ती झाली तेव्हापासून तर आतापासून तर जोपर्यंत ही सृष्टी राहील तोपर्यंत फक्त एकच धर्म होता, तो म्हणजे कोणता? सनातन. सनातन हिंदू धर्म. त्याच्यानंतर जे पण झालेले आहेत तयार, या शाखा आहेत, ज्यांना आपल्या आपल्या मतानुसार ज्यांना ज्यांना मतं पटली नाही त्यांनी निर्माण केलेली शाखा आहेत सर्व. मग तुमच्या मते हिंदू धर्माची किंवा सनातन धर्माची व्याख्या काय? बघा, सनातन म्हणजे काय का ज्या धर्मामध्ये मर्यादा आहे, बरोबर. आईला आई, बहिणीला बहीण, मामीला मामी, काकीला काकी, जी आलेली परस्त्री ही माते समान, ही मर्यादा तुम्हाला फक्त सनातनमध्ये भेटेल. हा, एकटी स्त्री म्हणजे ती जबाबदारी, हा सनातन आहे. बरोबर. एकटी स्त्री दिसली म्हणजे ती संधी, हे सनातन नाहीये. आजपर्यंत बरेचसे बघा तुम्ही मोठे मोठे बाबा लोकांना सेक्स रॅकेटमध्ये अडकलेले आहेत. लेटेस्टचीच न्यूज आहे आता. हा, नाशिकचे कॅप्टन. कॅप्टन. तुम्हाला एकही सेक्स रॅकेटमध्ये अडकलेला सनातनी भेटणार नाही, किंवा नाथ संप्रदायातला भेटणार नाही, किंवा गिरीपुरी जे पण हिंदुत्वाचे कार्य करतात, तुम्हाला एकही या सेक्स रॅकेटमध्ये अटकलेलं भेटणार नाही. हे बाहेरून जे आलेत, ज्यांनी भगवंताचा एक प्लॅटफॉर्म तयार केलाय फक्त पैसा कमवण्यासाठी, असे लोक तुम्हाला भेटणार ह्या गोष्टीमध्ये अडकलेले. हिंदुत्व आहे. आणि आमच्या नाथ संप्रदायामध्ये कहावत आहे का, मला जेव्हा हा भगवा चोला काय हा जेव्हा कळलं तेव्हा मला समजलं का खरोखर भगवा रंग बघितल्यानंतर माणसाचं रक्त का सळसळ करतो. कारण की हा रक्त पार्वती मातेने स्वतःच्या रक्ताने चोला तयार करून दिलेला आहे, म्हणून भगवा रंग दिसला का माणसाचं रक्त असं सळसळ सळसळ करतं. बरोबर. हा, कारण का तो आदिमाया शक्ती पार्वती मातेच्या रक्ताने तयार झालेला हा केसरी आहे. बरोबर. हा, तर रक्त सळसळ करणारच ना. आणि आताचीच मग लेटेस्टची न्यूज आहे की श्रीरामपूरमध्ये रामनवमीची जी रॅली निघाली होती, त्या रॅलीत ह्याच भगव्या चोल्यावर ह्याच भगव्या रंगाच्या झेंड्यावर दगडफेक करण्यात आली काही जिहाद्यांकडून. त्यावर काय बोलणार का? काय होतं माहिती का, हे जे जिहादी आहेत यांना फक्त ज्ञान दिलं जातं का हिंदू काफिर आहे, हिंदू आपला शत्रू आहे. आणि हे लोक त्याच मानसिकतेचे असतात का हिंदूंचं कार्य आहे, हे कार्य कसं
कमी होईल. म्हणजे हे जो बरोबर. त्यांना भगवत नाही का सनातन धर्माचा जो जय जयकार होतो. कारण हम्म. की तो जो धर्मच जो निर्माण झालेला आहे, तो फक्त प्रभू रामचंद्रांना विरोध करण्यासाठीच झालेला आहे. बरोबर. हां. हे जे बुरखा घालतात हे शूर्पणखिकापासून आलेली ही परंपरा आहे. ही शूर्पणखिने 5 पैगंबर जे पैदा केलेत, हे पैगंबर ती पिढी जी त्यांची नसलच तशासाठी आहे का हिंदुत्वाला विरोध करण्यासाठी. ते हम्म. महादेवाला विरोध नाही करणार. पण ते प्रभू रामचंद्राला विरोध करणार. हां. बरोबर. आणि आपला पण डोक्यात एक आहे. जो आपल्या धर्माला विरोध करणार, आपण त्यांना विरोध करणार. एक बघा, ख्रिश्चनाच्या घरात ख्रिश्चन पैदा होणार, बरोबर. मुसलमानाच्या घरामध्ये मुसलमान पैदा होतो. आणि खंत ह्या गोष्टीची आहे हम्म. का हिंदूच्या घरातच माणूस सेक्युलर पैदा होतो. बरोबर. आलं लक्षात? 100% आपला जो लोकसंख्या आहे, त्यातले 10-20% लोक सनातनी आहेत. कट्टर कट्टर हिंदू धर्मरक्षक तुषार भाऊ वेकंडे हा आपला ब्रँड होता. पहिलेपासून होता, आताच नाही. आपला तो ब्रँड लोक कॉपी करतात, त्याशी आपल्याला काही लेनदेन नाही. मला आनंद आहे, लोक बोलतात जेव्हा हिंदू धर्मरक्षक, आनंद आहे. आलं लक्षात? धर्माचा प्रचार प्रसार करा, धर्माचा अनादर करू नका किंवा धर्माच्या नावावर दुकानं मांडू नका. बरोबर. हा, धर्माचं कार्य करा. हम्म. आजपर्यंत आपण तेच करत आलोय. हम्म. आणि आपण जोपर्यंत जीवाची वेळ तोपर्यंत हिंदू धर्माबद्दल आपल्याला आपुलकी राहणार, प्रेम राहणार. जो आपल्या धर्मावर वाईट नजर टाकणार त्याच्याबद्दल आपल्या मनात द्वेषच निर्माण राहणार आयुष्यभर. आमचे धर्मवीर आनंद दिघे साहेब बोललेले आहेत हम्म. का ज्याच्या टोपी आहे डोक्यात तो आपला विरोधी नाहीये. माझे किती शिष्य आहेत मुसलमान आहेत का जे माझ्याकडे येतात डोक्याला भगवा कपडे बांधतात. बरोबर. मी त्यांच्याकडे जातो कार्यक्रमाला. हम्म. हा, लक्षात? धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सांगितलेलं आहे की ज्याच्या डोक्यात टोपी आहे तो आपला दुश्मन नाहीये. ज्याच्या डोक्यामध्ये जिहाद आहे, ज्याच्या डोक्यामध्ये आपल्या आई बहिणींबद्दल अनादर आहे, हम्म. ज्याच्या डोक्यामध्ये आपल्या बहिणींना लव जिहाद अडकवण्याचा, लव जिहादमध्ये फसवायचा डोक्यामध्ये विचार आहे, जो आपल्या भारत मातेबद्दल चुकीचा विचार करतो, बरोबर. तो आपला शत्रू आहे. हा, लक्षात? बाकी आपलेच आहेत. हम्म. आपलेच आहेत म्हणजे म्हणजे जे आपले आहेत ते आपलेच आहेत. बरोबर. आणि आता जसं तुम्ही आता म्हणाले की हिंदू धर्माच्या भांडवल मांडलंय की भोंदू बाबा वगैरे असतील. आत्ताच जनरली एक कुंभमेळा झाला. हा, अहो, मी तर जेव्हा जे कॅप्टन जी कोण आहेत त्या घरात त्यांचा जेव्हा तो विषय आपण न्यूज बघतो तर मी स्वतः स्टोरी टाकली होती का असे कितीतरी हिंदू धर्मामध्ये लोक चुकीचे काम करतायत. हा, आता हा कलियुग आहे. ह्या जीवनामध्ये लोकांना अडीअडचण निर्माण होतात. संसारामध्ये, घरामध्ये निर्माण होणार, बरोबर. संसारामध्ये होणार, कामधंद्यात होणार, रोगराईमध्ये होणार, बरोबर. आजारपणामध्ये येणार. याच्यामध्ये कोणतरी कुठेतरी गेल्यानंतर आपलं समाधान होईल, कुठल्या तरी स्थानावर गेल्यानंतर आपलं समाधान होईल असं प्रत्येकाला वाटतं ना. बरोबर आहे. मग कोण ना कोण कुठेतरी जात असतो. हा? अहो, तुम्ही एखादा कपडा विकत घेताना तुम्ही 10 वेळा विचार करता. एखादी साडी विकत घेताना तुम्ही 4 वेळा तिचा कलर बघता. आणि तुम्ही एखाद्या ठिकाणावर जाताना त्या माणसाचं बॅकग्राऊंड पण तुम्ही बघत नाही. त्या माणसाचा काय अस्तित्व आहे ते पाहत नाही. आणि कसं काय याच्यामध्ये अटकतात काय माहित बाबा. आणि ज्यांनी पण भगवंताच्या नावावर जे स्थान निर्माण केलेली आहेत, तर भगवंत तुम्हाला बघतोय हे लोक का विचार करत नाही मला समजत नाही. म्हणजे या काही लोकांचा असं म्हणत आहे का जेव्हा ते पूजा अर्चा करतात, जेव्हा आरती करतात, धूप करतात, भंडारा भस्म विस्म एकदम एकदम, तेव्हा त्यांना देव बघतो. आणि जेव्हा कुकर्म करतो, दुसऱ्यांचा वाईट विचार करतो, एखाद्याच्या बद्दल चुकीचा कार्य करतो, हा, तेव्हा तुम्हाला भगवंत बघत नाही का? हल्ली काय होतंय, मला असंख्य लोक माझ्याकडे येतात, याला हा त्रास झाला पाहिजे, त्याला तो त्रास झाला पाहिजे,
माझा मेवणा असा आहे, माझा साडू असा आहे. माझ्याकडे असे किती मोठे मोठे श्रीमंत लोक आले असतील, मला सांगितलं तुम्हाला बंगला बांधून देतो, तुम्हाला घर बांधून देतो. बोललो "ऐ, तुझ्यासारखे लय आले आणि लय गेले. बरोबर. जेव्हा तो देईल, भगवंत माझे देतील, तेव्हा माझं घर होईल. तुझी तेवढी लायकी नाहीये. हा हा, तू बरोबर. मतलबासाठी माझ्याकडे आलास हे मी तुला चांगलं ओळखतो. हा, बरोबर. आणि मग तुम्ही माझ्याकडे येणार, मग मला सांगणार तर माझ्या मेवण्याला मारून टाका, तो मला त्रास देतो. हम्म. मी त्याच्यासाठी बसलोय. अरे तुझा दुखणा दूर का व्हावा म्हणून मी भगवंताला विनवणी करतो, बाबा याचा त्रास कमी होऊ दे. हम्म. तुम्ही त्रास दूर करूनचा सोडून तुम्ही दुसऱ्याला त्रास द्यायचा विचार करता, अशा लोकांना माझ्याकडे थारच नाहीये. बरोबर. मी ब्लॉक करून टाकतो अशा माणसाला. आता जसं तुमचा गुरुवारी दरबार भरतो, तुम्ही पूर्ण इथले तुमचे भक्त मंडळी, नाथांचे जे सेवेकरी आहेत किंवा मग ज्यांना काही समस्या आहेत, असे लोक आस्थानावर येतात. आपल्या शंकांचं, कुशंकाचं निराकरण करण्यासाठी एक नाथांना विनवणी करतात किंवा तुमच्याच मार्फत ते एक नाथांना सांगतात की आमची अशी अशी अडचण आहे ती दूर करा. तर मग यात अशा सगळ्यात जास्तीत जास्त प्रकरण कुठले येतात? जास्तीत जास्त प्रकरण म्हणजे संसारात, घरात अ, नवरा बायकोचं पटत नाही किंवा मग डिवॉर्स, जो लग्न झाल्यानंतर मुलगी माहेरी गेले, ती परत सासरी आलीच नाही. हम्म. असे प्रश्न सर्वात जास्त आहेत. मग तुमच्या म्हणजे वतीनं काय नेमकं कशामुळे या गोष्टी होत असतील, असं काय? काय आहे माहिती आहे का, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता राहिली नाही सहनशक्ती. सहनशक्ती नाही राहिली. म्हणजे हम्म. जी पहिले ज्या आपण बघायचो माझ्या आई वडिलांच्या ह्याच्यात, का आपण कसे दिवस काढलेत आई वडिलांनी. आत्ताच्या आई वडिलांना काय पाहिजे, सर्व रेडी पाहिजे, हम्म. तयार. अरे तुम्ही केलेला संसार, 2 स्टोव्ह, 2 भांडी, 1 स्टोव्ह, 2 भांड्यांमध्ये तुम्ही संसार केला आणि तुम्ही आज ह्या स्थितीवर आलेले आहेत. तुम्ही लगेच सर्व तयारच पाहिजे, ते कुठल्या अपेक्षांनी बघता. आणि ठीक आहे, पाहिल्यानंतर पण नंतर काय होतंय, हे बघा मतभेद प्रत्येकात निर्माण होतात. संसार आहे त्याच्यामध्ये मतभेद निर्माण होणारच आहे ना. बरोबर. हा, मग त्या मुलीच्या आईने बोलला नाही पाहिजे ऍडजस्ट का बाबा तुला तिथं नाही पटत ना, तर तू निघून ये, आम्ही सांभाळू शकतो. असं नाही बोलायला पाहिजे. मुलीच्या आईने तिला समजावलं पाहिजे का बघ बाळा, हे त्रास आम्ही पण भोगलेले आहेत. सुरुवातीला संसाराची घडी बसायला वेळ लागतो, ऍडजस्टमेंट व्हायला वेळ लागते, मन जुळायला वेळ लागतो, अंडरस्टँडिंग व्हायला वेळ जातो. थोडा धीर घे, होईल व्यवस्थित. हे समजावलं पाहिजे मुलीच्या आईने मुलीला. हल्ली होतंय काय, कमीत कमी दिवसातनं 50 फोन असतात मुलीच्या आईला, 50 फोन असतात बहिणीला. मुलगी काय करते माहिती का, त्यांना दोष नाही देत, पण हा असा का त्यांच्यामध्ये हा दुरावा किंवा हा मतभेद असतो काय माहित. लग्न झाल्यानंतर पण ते फक्त आपल्या आई वडिलांनाच आपले आई वडील समजणार, आपल्या बहीण भाऊ आपले नातेवाईकच फक्त त्यांचं सर्वस्व समजतात. पण ते कधी विचार नाही करत का बाबा दीर आहे, त्याला आपण भावासारखा मान प्रेम देऊ. बरोबर. जाव आहे, तिला आपण बहिणीसारखं प्रेम देऊ. आई वडील आहे, सासरे सासरे, त्यांना आपण आई वडिलांसारखं प्रेम देऊ ना. बरोबर. एकदा लग्न झाल्यानंतर मुलीचे नाल तुटते. आम्ही ऐकलेलं आहे का बाबा, एकदा लग्न झाली म्हणजे मुलीचा सगळं संपतो आई बाबांच्या घरापासून. बरोबर. बापाच्याकडे फक्त मुलगी सांभाळण्यासाठी येते, नंतर ती ज्याचे असते ते घेऊन जाते. तर मुलीच्या संसारात आईने जास्त ढवळाढवळ नाही करावा. ज्या संसारात मुलीच्या संसारात आई ढवळाढवळ करते, त्या मुलीच्या संसाराचा खेळखंडोबाच होतो. बरोबर. हा, मग जेव्हा मुली एखाद्याच्या आई जर मुलीला बोलली ना का बाबा तू सांभाळून घे, थोडे दिवस धीर घाल, आणि दिवस बदलतात ना हो. अशी कुठलीही गोष्ट आहे जी कायमस्वरूपी जाते. दिवस बदलतात. एकतर मग तुम्ही जावाई झाल्या जावायला डोक्यावर घेता, बरोबर. त्याच्यानंतर जावायची आईमाई काढता. बरोबर आहे का ना. बरोबर. एकदा जर तुम्ही एखाद्या ठिकाणी लग्न जमवलेलं आहे तर ते सांभाळून घ्या एकमेकाला ना. जर तुम्ही त्याला तुच्छ समजाल तर तो पण तुम्हाला तुच्छ समजणार आहे. बरोबर. लग्न झाल्यानंतर तो चांगला असतो आणि लग्न झाल्यानंतरच तो वाईट का होतो. हा, कानावर आलेले शब्द किती खरे असतात ना, हे डोळ्यांनी बघायचा असतो. मुलीने सांगितलं तुझा जावई तसा करतो म्हणून जावई लगेच वाय झाला, चुकीचं झाला. बरोबर. डोळ्यांनी काहीतरी गोष्टी बघायच्या असतात, त्या नक्की अनुभवायच्या असतात, त्याच्याशी चर्चा करा का बाबा काय झालं, कशामुळे झालं. लगेच नाही सांभाळत हे निघून मी सांभाळू शकते. मग याच्यामुळे काय होतं, तो काय बोलतो,
सांभाळू शकते ना, मग आम्ही काय झक मारायला तुम्ही माझ्याशी लग्न करून दिलं. मग सांभाळ. माझा फक्त एवढाच म्हणणं आहे, ज्या लोकांपर्यंत ही व्हिडिओ जाईल त्यांना, तुम्ही ज्या काही गोष्टी आहेत ना, ह्या मूळबाळ होण्याच्या आधी तुमच्या संसारात काय करायचं ते तुम्ही करा. बरोबर. एकत्र राहायचं एकत्र राहा, नाही तर वेगळं व्हायचं असेल तर वेगळं व्हा. मुलं बाळ झाल्यानंतर वेगळं व्हायचा विचार करून त्या मुलांच्या आयुष्याचे सत्यानाश लावतात. बरोबर. येतात ना माझ्याकडे बरेचसे. मग तुम्हाला सांगतो, गुरुवारी एवढ्या महिला येतात ना समस्या घेऊन, हम्म. लहान लहान मुलं घेऊन येतात तो. आणि तेच लहान लहान मुलं घेऊन कोर्टातही जात असतील ना, त्या मुलांच्या मनावर काय काय त्यांचे त्यांची काय चुकी आहे याच्यामध्ये? बरोबर आहे. त्यांची काय चुकी आहे? ते लेकरं काय बोलत असतील? काय हे कोर्ट म्हणजे काय आहे? कशासाठी आलोय? आणि आईच्या हाताला पोरं आणि बापाच्या जवळ पोरं किंवा आईच्याकडे पोरं. बाप तिथून लांबूनच फक्त बघू शकतो किंवा त्याच्या आई लांबून बघू शकते. हे कोर्टात जाण्याच्या आधी जर चार चौघात बसून जर केला असता ना, तर ही कोर्टात जायची वेळ आणि मर्यादा नाही राहिली मुलींना. हम्म. मी हल्लीच्या मुलांना मर्यादा नाही राहिली. का? का कोणाची भीती नाही राहिली, मान सन्मान नाही राहिला. जे आहेत ना खानदानी, ती मुलगी कधीच नवऱ्याचं घर सोडून जाणार नाही. बरोबर. हा, कारण तिने बघितलं असतं का आपल्या घरात आपल्या आईने कसे दिवस काढले. हा लक्षात. म्हणून या जीवनाचा शिल्पकार आई का बोलतात ना, त्याला कारण आहे. आईने संस्कार द्यायला पाहिजे मुलीला. बरोबर. काय बघ, पहिले दिवस जरी हलाखीचे असतील ना, नंतर दिवस आनंदाचे येतात. हम्म. आणि संसार हा संसार. तसं तवा चुलीवर पहिले हाताला चटके नंतर मिळते भाकर. बरोबर. संसारामध्ये पहिले चटकेच भेटणार. त्याच्यानंतर तुम्हाला त्या संसाराचा पाया रचल्यानंतर तुम्हाला आनंद कधी भेटणार? सुख समाधान पुढे गेल्यानंतर. पहिले अनुभव खूप महत्वाचे. बरोबर. जसं आपण बघतो की लव्ह जिहाद सारखे प्रकार जास्त चालू आहेत किंवा मोठ्या मोठ्या रॅकेटमध्ये हिंदू धर्माच्या मुलींना टार्गेट केलं जास्त जातं. टार्गेट केलं जातं. तर याच्याबद्दल काय तुम्ही सांगाल? कसं आहे माहिती का, हे रॅकेट आहे. तुम्हाला बोललो ना, त्या लोकांना फक्त हेच शिक्षण दिलं जातं का हिंदू कसा कमी झाला पाहिजे, हम्म. हिंदूंची संख्या कशी कमी झाली पाहिजे. बरोबर. कॉलेजमध्ये मुली असतात, मुसलमान मुली असतात, आपल्या हिंदू मुली असतात. मग त्या मुलींची मैत्री होते, मग त्यांची भावांची ओळख होते. मी काढलेलं आहे याच्यातनं, बाहेर काढलेलं आहे मी काही लोकांना. हम्म. हा लक्षात. मग त्या मुलींना त्यांच्या पाहुणा कार्यक्रम आहे, मग मुलीला बोलवायचं मैत्रिणीला आपल्या घरी. हम्म. मग आपल्या घरी आल्यानंतर भावाची घराची ओळख करून द्यायची. मग त्या भावाला सांगायचं जा हिला घरी सोडून ये. मग ती बोलणार नको नको, आमच्या माझ्या घरच्यांना नाही आवडणार. अरे काय नाही, तो तुझ्या भावासारखाच आहे. भावासारखाच आहे पण भाव नाहीये ना. मला एक विचार करा, जी लोक स्वतःच्या बहिणीशी लग्न करू शकतात, जी लोक सख्या मावशीशी भाव म्हणजे त्यांना नात्याचा कंट्रोलच नाही, त्यांच्या नात्याला कुठला सीमाच नाहीये. अरे तो तुम्हाला बहीण मानूच शकत नाही ना. बरोबर. दीदी दीदी कसली दीदी? ज्यांच्याकडे स्वतःच्या घरात स्वतःची बहीण मुलगी म्हणजे सुरक्षित नाहीये, आपली बहीण आया बहिणी कशा काय सुरक्षित असणार त्यांच्या ह्याच्यात? बरोबर. विचार करा ना. साधी गोष्ट आहे ना. त्यांची नियत तुमच्यावर तीच येणार का कधीही मला भोगायला भेटेल. बरोबर. हा लक्षात. हिंदू मुस्लिम भाई भाई नहीं हो सकता है. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हा. यात आता जसं आपण बघतो खरातचं प्रकरण जे झालं त्यात वशीकरण वगैरे किंवा जादू टोटका करून असं हिंदू मुलींना फसवलं जातं. अशा पण काही गोष्टी बऱ्याच नाही, समोर आलेल्या. मानसिकता आहे. माणसाच्या मानसिकतेवर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. हम्म. विचार करा. जेव्हा जर एखादा तुमच्या मनावर मेंदूवर ज्यांनी कंट्रोल केला ना, हम्म. बोलण्यात झाला किंवा डिप्लोमॅटिक झाला, हम्म. तर तुम्ही समोरच्याच्या मनावर काबू करू शकता हम्म. तात्काळापुरता. पण बऱ्याचशा लोकांचा भ्रम आहे हम्म. का यांनी याला मोहिनी टाकून किंवा एक्स वाय झेड फसवलाय, हे ते. प्रत्येकाचे विचार करण्याची क्षमता वेगळी आहे. हा लक्षात. पण आपल्या धर्माची काही वर्षानंतर खूप वाईट परिस्थिती होणार आहे, तुम्हाला सांगतो मी. छोटा गणित आहे, तुम्हाला पटतोय का बघा. एक मुलगा एक मुलगी यांचं लग्न झालं एकाचं.
हम दो हमारे दो होते पहिले, आता त्याच्यात पण हम दो हमारा एक. आणि त्याच्यानंतर दुसरा मुलाचा जन्म घालायला बाईला त्रास व्हायला लागला, कंबर दुखायला लागली, हातपाय दुखायला लागले, तिला काम धंद्यामध्ये बिझी आहे, तिला घरातलं काम नाही होत. बरोबर. आणि एक मुसलमान माणूस तिघींशी लग्न करणार. कितीशी 300. करणार? ते करतातच. तिघींना 4-4 पोरं, 5-5 पोरं. त्यांच्यावरती त्यांना ती मर्यादा नाहीये. आपण हिंदू आहेत ना, हिंदूंना मर्यादा आहे. 2 मुलं झाले, तिसरा मुलगा झाला तर तुम्ही मतदानचा हक्क बजावणार किंवा तुम्ही इलेक्शनला उभं राहणार. त्यांना नाही मर्यादा. ही तुम्हाला माहिती आहे का? जेव्हापासून नरेंद्र मोदीजी झालेले आहेत प्रधानमंत्री, हे साधक आहेत. नरेंद्र मोदी साधा मनुष्य नाही. हा हा त्यांना ज्यांनी ओळखला त्यांनीच ओळखला. साधू आहे, संन्यासी आहे. भगवान देवाने पाठवलेला दूत येतो एक. हे जे आपल्या धर्मावर जो एक प्रेशर टाकायचा प्रयत्न चालू होता ना, तुम्हाला माहिती आहे ख्रिश्चन मिशनरी कोणी आणली? इंदिरा गांधींनी. कशासाठी? हिंदूंना कन्वर्ट करण्यासाठी. अरे 4 खेळ ठोकणारा, 4 खेळ ठोकले म्हणून तो देव झाला. अरे माझ्या शंभूराजांच्या रक्तात शरीराची लाई लाई केली, हा तरी धर्म बदल नाही ना, तो आमच्यासाठी देव नाही? 100%. अरे आमच्यासाठी सर्वस्व आहे. छत्रपती संभाजी महाराज म्हणजे आमचं जीव आहे, काळीज आहे आमचं. त्यांच्यापासून आम्ही हिंदुत्व शिकलोय. त्यांच्यापासून आम्हाला कळालंय का सोडावा धर्म की सोडावा प्राण, ऐसा प्रश्न कधी ना पडावा. सोडावा प्राण पण धर्म ना सोडावा. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सदैव आठवावा. हा हा आम्ही शंभू महाराजांचे भक्त आहेत. आपल्या मनात हिंदुत्व विरुद्ध काही येणार नाही. हा आणि हे जे 4 खेळ ठोकले ना, ते सांगतात आपल्याला का तो तुमचा देव आहे, तो तुम्हाला तुमच्या आयुष्याचे चांगले कल्याण करेल. तर स्वतःने स्वतःचं कल्याण नाही केलं तर तुमचं काय कल्याण करणार आहे? बरोबर. आणि हे लाख लाख रुपये देऊन आमच्या इथल्या भागातल्या लोकांना धर्म परिवर्तन करायला होतात. आपण विरोध करून टाकला, बंद झालं इकडे यायचं. माझ्यावर केसी कंप्लीट झाल्या. मी जेव्हा गोरक्षण करायचो तेव्हा माझ्यावर खूप मोठा हल्ला झाला होता. लक्षात? माझी i20 गाडी आहे, त्या गाडीच्यावर जी पाराय असते नाही का, आपण खड्डा मारतो, बोरिवली गाव आहे, मी गेलो होतो देवलीला हळदीला, तिथून मी थोडासा शांत राहिलो. माझ्या गाडीवर पाराय फेकून मारली होती, समजली ना? जर ती पायऱ्या सरळ घुसली असती ना, ती डायरेक्ट काचेतून माझ्या छातीतून आरपार झाली असती. ती काच अजून मी बदलली नाही, तिच्यावरती ना तो असा सिम्बॉल अजून आहे. तर ती पारे ते i20 माझी स्पोर्ट आहे. ती गाडी जी निघाली ना, एका सेकंदात ती निघालीच. त्या गाडीने माझा प्राण वाचवला तेव्हा. ती पारे जर 1 सेकंद जर गाडी स्लो असेल ना, ती मधून घुसून डायरेक्ट माझ्या छातीत गेली असती. मग ती गाडी मी अजून ठेवली, तिला विकली नाही. मी माझ्या शिष्याला देऊन ठेवली, बोललो ही वापर तू. ते गोरक्षणाचं तुम्ही बोलले, हा त्याच्यावर काय काय होतं माहिती का? जेव्हा मी 11वीला होतो कॉलेजला, तेव्हा शाळेची बस चालली होती आमची कॉलेजची, आणि एक रिक्षा होती. तर एक गोमांसाची गाडी ना त्या पोलिसांनी 200 रुपयासाठी थांबून ठेवली. त्यांनी 100 दिले होते, तो 200 मागं होता पोलीस, म्हणून त्यांनी ती गाडी हायवेला उभी करून ठेवली. आणि त्याच्या मागे जी शाळेत चालली लहान मुलं होती, त्यांची रिक्षा चालली होती, आणि त्याच्या मागे आमची बस होती खूप मागे. ती गाडी उभी असल्यामुळे मागे जो कंटेनर होता ना, त्याला, कारण पहिले रस्ते छोटे होते, लगेच उलट म्हणजे 2 गाड्या पास होत, तर पूर्ण गाड्या चालू होत होत्या ना, तर ती मागे रिक्षा होती ना, त्या कंटेनरने तिला चेंबली होती. असे 5 मुलांचे भेजे रक्त असे रस्त्यावर पडले होते. तेव्हा कॉलेजला होतो मी 11वीला. तेव्हा ते बघितल्यानंतर ती तळमळ्यात मस्तकात गेली होती ना, ती जी गाडीमध्ये मांस बघितला, हे मुलांचे भेजे बघितले रस्त्यावर पडले, पूर्ण पोलीस चौकी झाली होती. 1.5 महिना जेलमध्ये होतो तेव्हा मी. कुत्र्यासारखं मारलं होतं मला. कशासारखं म्हणजे असं रोडवर पडून पडून माझ्या मार्केटमध्ये मारलं होतं. 5 दांडकं फोडली होती माझ्यावर. तेव्हापासून बोलून नाही, हिंदुत्व नाही सोडणार. तेव्हा मला बऱ्याचशा लोकांनी त्रास दिला आपल्याला हे करण्यासाठी. 3-4 गाड्या पेटून टाकल्या. आमच्या इथं आमच्या गाड्या डोळ्याच्या समोर गाड्या भरून घेऊन जायच्या. मग नंतर आम्ही तर ग्रुपमध्ये जायचो. 3-4 गाड्या पकडल्या हायवेला. बऱ्याचशा गाड्या लोकांना वाटलं ॲक्सिडेंट झालेत, पेटून टाकायचो गाडी. नाराय की बास न बजी की बासरी. त्यानंतर माझ्यावर अटॅक झाला. माझ्यावरती
वाचलो मी त्याच्यानंतर थोडं माझे शांती घेतली थोडे दिवस. कारण की जर मीच जर गेलो असतो तर माझ्या परिवाराचं पुढचं काय झालं नसतं. बरोबर. पण माझं कार्य चालू आहे. डोक्याने चालू आहे. हां. काही गोष्टींचा डोक्याने काम करायचं. आपण आपलं कार्य पूर्ण करून झालेलं आहे. हिंदुत्व जेवढं जागृत करायचं तेवढं केलेलं आहे. अजून करतोय. पण जे सध्या मला करायचंय ते माझं काम चालू आहे. बरोबर. हां. आता जसं तुम्ही आता नरेंद्र मोदी आपले पंतप्रधान त्यांचं नाव घेतलं. तर माझा एक प्रश्न होता त्याच्यावर, की लॉकडाऊन आपल्याला चालू होता. त्या बरोबर. लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये थाळी वाजवायला लावली होती आणि दिवे हां. लावायला लावले होते. हं. ते गोष्टीवर आहे ना, आणखी पण लोकांना ते एक मिथ वाटतं. ते लोकं म्हणजे लोकांनी ती अंधश्रद्धा पकडली. पण ते लोक अंधश्रद्धा पकडली लोकांनी. अरे, मोदी आहे तो सब मुमकिन आहे. काय होतं माहिती आहे का, आम्हाला सगळं माहीत होतं का हे काय चालू आहे, काय नाही. कारण की जे आर-एस-एसला जॉइंट आहेत किंवा जे हिंदुत्वचे संघटक आहेत, त्यांना माहीत होतं का आपल्याला कार्य काय चालू होतं, का प्रभू रामचंद्राचं मंदिर बनवायचं, ती जुनी मूर्ती हलवायची, त्याच्यानंतर काम करायचं. तर जेव्हा त्यांच्याकडे नरेंद्र मोदी साहेबांकडे जेव्हा गेले होते साधू-संत लोकं, की बाबा आता मूर्ती हलवायची. मूर्ती हलवताना दीप प्रज्वलित झालं पाहिजे किंवा वाद्य झालं पाहिजे किंवा लोकांनी एक जल्लोष केला केला पाहिजे. पाहिजे. तर काय करता येईल आपल्याला? तर आता तर लॉकडाऊन आहे. आपण पुढे तर नेऊ शकत नाही आणि आपल्याला तर आताच संधी आहे, जे काय करायचं ते. मोदी साहेब बोलले, "तुम्ही तयारी करा, बाकीची तयारी मी करतो." हं. मोदी साहेबांनी सांगितलं, "तुम्ही चमचे घ्या, थाळी घ्या, थाळी वाजवा, दिवे पेटवा." प्रभू रामचंद्राचा कार्यक्रम करायचा होता. पूर्ण दुनियाने ज्यांच्या मनात द्वेष होता त्यांनी पण त्यांनी थाळी पण थाळी वाजवली. वाजवली. म्हणजे तर त्यांच्यासारखा व्यक्तिमत्व कधी तयार नाही होणार. बरोबर. मोदी आहे. मोदी आहे तर अरे, ज्याने मनसे आहे. नोटबंदी केली का का त्या नोटी तुम्हाला माहिती आहे 500च्या नोटीला पहिले आहे ना, जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं, हं, तेव्हा पैशाला तोटाच नव्हता. हं. जे पैसे कधी प्रेसमध्ये नव्हते छापत तेवढे ते जास्त पैसे मार्केटमध्ये असायचे. कारण की पाकिस्तानवरनं पैसे यायचे कशासाठी? इलेक्शन हिंदूंची मतं बदलीमध्ये. विकत घेण्यासाठी काँग्रेसची सत्ता राहण्यासाठी. बरोबर. आणि जेव्हा प्रभू रामचंद्राचं मंदिर चालू होता, त्यांनी तर वकील उभं केली. हं, का मंदिर नाही झाला पाहिजे. हिंदुत्वाचा प्रचार प्रसार नाही झाला पाहिजे. हं, हं. आणि तेच नंतर बोलतात, ते जाऊ तो राजकारणाचा विषय. आपल्याला राजकारणाशी काय लेणं आपल्याला हिंदुत्व महत्वाचं आहे. हां, हां. ते नोटबंदी केली. निर्णय घ्यायची एका एका मिनिटात त्या माणसाचा दिमाग चालतो. हां, ठीक आहे करू. बरोबर. मग आता जसं हिंदुत्वाचे जे मुद्दे आहेत, म्हणजे सर्वत्र आपले सागर भैया बेग असतील, सागर भैया वेग बाहेरच्या राज्यात आपण तामिळनाडू वगैरे तिकडे बघितलं टायगर राजा टायगर टी सिंग, राजाचं टी राजा सिंग वगैरे. तर अशी प्रखर भूमिका घेणारे आपल्याकडं कमी आहेत. कमी आहेत. काय होतं माहिती आहे का? लोकं घाबरतायत समोर यायला. मनात प्रत्येकाच्या आहे. जेव्हा मी एखादी व्हिडिओ बनवतो तर बरेचसे लोकं ती स्टेटस ठेवतात. हं, कारण की त्यांना ते बोलायचं असतं. बरोबर. पण ते आला बोलू शकत ते नाहीत. बोलू शकत नाही. कारण की त्यांच्याकडे प्लॅटफॉर्म वेगळा असतो. कोणी चांगल्या हुद्द्यावर असतो, कोणी हं, अधिकारी असतो किंवा कोणी चांगला प्रोफेशनल असतो. बरोबर. मग ते काय करतात, लोकांना टोमणा मारण्यासाठी रील्स टाकतात. बरं. समजलं? म्हणजे बरोबर. आपण काय कार्य करतोय की कोणाच्या मनातल्या भावना हं, बाहेर काढतो. बाहेर रेकॉर्ड. म्हणजे आज मी जे काही आहे, मला भगवंतांनी नेमलेलं आहे. हं, माझं जेवढं कार्य आहे, तेवढं माझ्याकडनं करून घेणार भगवंत. आज हं, माझे चांगले दिवस आहेत. उद्या पण तेच दिवस राहतील, हे सांगता येणार नाही. हं, हा हं, लक्षात कारण की भगवंतानं प्रत्येकाकडनं एक कार्य करत घेतोय. हं, हं. तेवढं त्या कार्य त्याच्याकडनं करूनच घेणार ते. बरोबर. हां. आता याच्यात आणखी एक माझा असा प्रश्न होता, की आपलं जे काळूबाईचं मंदिर आहे, धाऊजी पाटील हं. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे हो. त्यांच्याबद्दल. तर काही जिहाद्यांनी म्हणा किंवा मग काही धर्माचा द्वेष करणाऱ्या लोकांनी काळूबाईला बदनाम करायचा प्रयत्न नाही, नाही. केला. हे बघा ती आदिमाय शक्ती कालिका माता आहे. बरोबर. अ, आता धावजी पाटील आहेत. आता आईचा रक्षक कोण आहे? महाकालीचा सेवकरी कोण आहे? कालभैरव आहे. कालभैरव, धावजी पाटील कोण आहेत? तेच आहेत. कालभैरव आहे. जे ज्यांना ज्या रूपात बघा तुम्ही त्या रूपात लोकांनी फक्त तिचं नाव खराब केलंय. काय? चुकीच्या माणसाच्या हातात जर चुकीचा पद गेल्यानंतर चुकीच्या गोष्टी घडणारच आहेत. बरोबर. ह्याच गोष्टीमध्ये अजून एक गोष्ट एक होते, जे देवऋषी आहेत. हं. ह्या लोकांना पण मुसलमान धर्म स्वीकार करायला लावतायत माहिती आहे का तुम्हाला? हां. तुम्ही मुंबईला जा.
अहो कितीतरी आपले हिंदू लोकांना मुसलमान करून टाकलेले या लोकांनी. हा, या आईची चेली त्या आईची चेली, बरं. खरंच ना. आणि खूप चुकीचं आपल्या पुण्या विभागात या विभागात चांगले देवऋषी आहेत, पण म्हणजे धर्माचा परिवर्तन तर नाही होत. हा लक्षात तुम्ही बघा इकडे मुंबई साईडला भरपूर चुकीचं काम चालू आहे. हा, मग आता जसं तुम्ही हिंदुत्वाचं काम करता, हिंदू तर तुमच्या रक्तात आहे. तर तुमचे जे शिष्य वगैरे आहेत, तुमचे चेले आहेत किंवा मग इतर बाकीचे जे समाजात लोक आहेत, त्यांना तुमचा काय इशारा राहील किंवा काय तुम्ही त्यांना एक समज देताल? नाही माझं तर एकच म्हणणं असतो बघा, की जेही करता ना तुम्ही अंतःकरणापासून करा. बरोबर. देवाची भक्ती असो किंवा समोरच्याचा आदर असो, तर तोंडावर नका करू, दिखावापुरती नका करू. त्याला अंतःकरणात त्याला आपलं माना बरोबर. किंवा भगवंताची सेवा करताना त्याला अंतःकरणात ते सेवा करा. दिखावायची सेवा करून काही फायदा नाही. आज तुम्ही माझा पॉडकास्ट घ्यायला आलात, तर मी काय करायला पाहिजे? तर माझ्याकडे जेवढं सामान जे काय आहे माझे शस्त्र सगळं घालून बसायला पाहिजे का? बरोबर. जे मला गुरूंनी दिलेलं आहे, तेवढं माझ्याकडं मी ते माझं लेणं आहे. सौभाग्यवतीचं जसं लेणं असतं ना, तसं हे माझं लेणं आहे एवढं. बरोबर. तेवढं मला दिखावा नाही आवडत. आलं लक्षात? आपली कॉपी होऊ शकते. आपण कोणाची कॉपी नाही केली आजपर्यंत. बरोबर. अहो, तुम्हाला मी सगळ्यांना सांगू शकतो, कोणी आपली कॉपी केली. आपल्याला आनंद आहे का बाबा आपला बघून कोणतरी काहीतरी करतो. बरोबर. हां, पण आपण आजपर्यंत कोणाचं नाव नाही चोरून घेतलं का पण त्याचं नाव आपण लावला. कारण त्याचं ते नाही आपल्याला. आपले आहेत, सर्व आपले आहेत. आपल्याबद्दल जरी कोण माझ्याबद्दल बरेचसे लोकं चुकीचा बोलतात मागे-मागे. मी नाही त्यांचा द्वेष करत. अरे आपण आहेत म्हणून आपल्याबद्दल बोलणार ना. तुमच्याकडे अस्तित्व आहे, तुम्ही ब्रँड आहेत. म्हणून तुमचा लोकं ज्याला पटत नाही, तो आपली निंदाच करणार आहे आणि निंदकाचं घर तर असलंच पाहिजे आपल्या आजूबाजूला. नाही ते म्हणतात ना, कॉपी फक्त ब्रँडचीच केली हां, जाते. काय आपला ब्रँड आपल्या गुरु गोरक्षनाथ आहे. आगे आगे गोरख जागे. इथंच नाही, महाराष्ट्रात नाही, तर पूर्ण भारतामध्ये आहे आणि भारताबाहेर सुद्धा आपल्याला या नावाने ओळखतो. बरोबर. हां. तर धन्यवाद तुमचं आम्हाला वेळ दिल्याबद्दल. कॉफी विथ सनी या चॅनलतर्फे तुम्हाला पुढील वाटचालीसाठी तुमच्या नाद नक्की, भक्ती, नाद प्रसारासाठी, हिंदू धर्म रक्षणासाठी, हिंदू धर्माच्या प्रचार नक्की. साठी धन्यवाद. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. बस तुम्ही आले, आनंद वाटला. मला बरेचसे पॉडकास्टवाल्यांनी मला फोन केला का भाऊ तुम्हाला एक खरा परिस्थिती सांगतो. माझा स्वभाव असा आहे. मला बरेच जण बोलले, "भाऊ तुम्ही या, आपला असं स्टुडिओ, तसं स्टुडिओ." बोललो, "भाई अजूनपर्यंत मी कोणाकडे गेलो नाही." हं, नाही गेलो. मला आवडत नाही कोणाच्या पायाशी जायला. हं. आलं लक्षात. तुम्ही मनापासून बोलले, "भाऊ आम्हाला तुमच्याकडे यायचं." बोलले, "बिनधास्त येऊ शकता." तुम्ही माझ्या भगवंताच्या दारात आले म्हणजे तुम्ही माझे आहेत. बरोबर. हां, मी पहिले माझ्या भगवंताच्या दारात बोलवतो. तुम्ही तिकडे या, मग आपण चर्चा करू. बरोबर. तुम्ही बोला माझ्याकडे या, तर मी नाही जात कोणाकडं. कारण हा कलियुग आहे. कोणी आपल्यासाठी काय सापड रचून ठेवेल. हां. क काय आहे माहिती आहे का? ठोकर खात इथपर्यंत येऊन बसले हो. लय जणांनी आपल्यावर सापळे रचले, त्याच सापळ्यात ते पडले. त्यामुळे आपले केस कोणाच्या पायाखाली द्यायचे नाही. हां, बरोबर. हां. बरोबर. बाकी काय आणि काय आहे माहिती आहे का? धर्माचं कार्य करता करा, आनंद लुटा. फक्त भगवंताच्या नावावर किंवा धर्माच्या नावावर चुकीचं कार्य करू नका. बरोबर. जे आहे ना तेच दाखवा तुम्ही. जे तुमच्याकडे आहे ते तर तुम्ही दाखवा ना. तुम्हाला कोण नाकारणार आहे? बरोबर. तुमच्या नाही ते तुम्ही नुसताच लोकांना दाखवायचा प्रयत्न करणार किंवा मी खूप मोठी तोफ आहे, हे समजणं किंवा फक्त मीच आहे. माझ्यामुळे सर्व आहे असं काही नसतं. कोणामुळे कोणाचं अडून राहत नाही. बरोबर. कोणामुळे कोणाचं अडून राहत नाही. त्या माणसाची कमीपणा आपल्याला ती भासते. बरोबर. बाबा यावेळेस हा कार्य करायचा. पण त्याच्या जागेवर दुसरा कोणतरी येऊन ते कार्य करतो. म्हणजे लोकांचा भ्रम आहे का मी करेल तरच होईल, असं काय नसतंय. हा माणसाचा भ्रम आहे का माझ्यामुळं हे झालं त्याच्यामुळं. आपण कोण नाही करणार आहे, करता करविता परमेश्वर आहे आपला. बरोबर. हां. दुसरी गोष्ट का ज्याच्यामुळे आपण मोठा होतो, हं. ज्याच्यामुळे आपलं नाव तयार होतं, ज्याच्यामुळे आपल्याला लोकं ओळखतात, हं. त्याची निंदा कधी कोणाच्या पुढे करायची नाही किंवा अगदी त्याचं आपल्याला कोणीतरी मोठं बोलावं म्हणून आपण दुसऱ्याची कमीपणा करायची, दुसऱ्याला कमी लेखून निघून जायचं. बरोबर. आपण जेव्हा निघून जातो ना किंवा ती व्यक्ती जेव्हा तिथून निघून जाते, तेव्हा त्या माणसाचं नाव तिथे चर्चेत येतं. कारण बाबा यायला याने त्या जोमर खाल्ला, त्याने याला मोठा केला, हा त्याची इथं निंदा करतो. हा इथून पुढे गेल्यानंतर ह्यो आपली पण निंदा करेल. बरोबर. त्यामुळे त्या माणसाची त्या ठिकाणी व्हॅल्यू संपून गेलेली असते. बरोबर. असं. ते मनी येतेच उठी राहायला पाहिजे हं. आणि बरोबर. माणसाने नेहमी
मी तर प्रत्येकाला सांग, माझ्याकडे माझे जे पण आहेत शिष्यमंडळ, मी त्यांना ना, कोणी माझ्याकडे आलं ना, कोणी मला सांगायला लागलं, तर पहिले मी त्याला त्याची चूक काढतो. बरोबर. दुसऱ्याची चूक काढतच नाही. मग ते घरातला असो किंवा त्याचा XYZ असो. आपण कुठं चुकतोय का? याचा विचार पहिले करायचा. बाबा मी कुठं कमी पडलो का? आता मला जे सोडून गेले, माझे कोणी असेल शिष्यमंडळ, काय 2-5 गेले. हे गेले, मला काही फरक नाही पडला. मी काय विचार करतो, तिच्या आईला मी कुठं कमी पडलो रे. बरोबर. म्हणून आपल्याला आज ते सोडून गेले. मी स्वतःला दोष देतो, मी समोरच्याला दोष देत नाही. आता कोण का गेले, XYZ, आता मला कोणाची हे नाही करायची, कारण की मला आवडत नाही कोणाची निंदा करायची. त्याच्या मनाचा प्रश्न आहे, काय कोणाला कुठं राहायचं, काय ते कोणाची आपण काय लिहून नाही घेतला का, तुम्हाला सोडून नाही गेला. मायाला सोडून गेले तर गेले, ते गेल्या घेऊन सुखी राहू दे, जिथं राहुल त्याच्यात तरी कायमचे सोबत राहू दे. माझ्याकडे बरेचसे नाथ भक्त येतात का, मी पहिले ह्या बाबाकडे जायचो, मी ह्यांच्याकडे जायचो, त्यांच्याकडे. मी आजपर्यंत या भरल्या घरात बसलेलो आहे, मी कधीच कोणाला चेल्याला माझ्या मांडीवर बसवलं नाही. मी जर माझ्या ओळखीचा असो किंवा ओळखीचा असो, मी त्या माणसाला फोन करतो, दादा असं असं व्यक्ती माझ्याकडे आलती, हे बघ एवढं वर्ष तुझ्यासोबत राहिला ना, बरोबर. आज तो दुःखात आहे किंवा काय तुमच्या दोघांचं काय झालं असेल, कुठला मतभेद पटला असेल नसेल, माफ कर, सोबत घे. हे बघ, बापाच्या मांडीवर जर पोरगा शी करतो ना, तर बाप मांडी नाही कापत. बरोबर. ती काय केलं तर ते धुतो, भरे 10 वेळा साबण लावू किंवा सॅनिटायझर लावू, पण तो धुतो. बरोबर. तसंच पोरांनी किंवा शिष्याने केलेला अपराध आहे ना, झटकून टाकायचो. कोणी परिपूर्ण नाही या जगामध्ये, आलं लक्षात. आणि चुकतो तर मनुष्य आहे. भगवंत चुकला तर आपली काय, आपण तर मनुष्य आहेत. मी कधी कोणाच्यावर द्वेष किंवा हा माझा दुश्मन आहे, लोक मला समजत असेल त्यांचा दुश्मन, माझ्या मनात तुम्ही कोणाकडे पण जा, मी कधीच कोणाच्या नावाची चर्चा किंवा तो असा करतो. माझ्या भगवंतानी मला, माझ्या गुरूंनी मला एवढं शिकवलंय, कर्म कर चांगले. तुझा हिसाब कर्माचा होणार आहे तुषार. बघ बेटा, एक लक्ष, काय काय गोष्ट लक्षात ठेव, तू काय करतोस हे लोकांना काय घेणं देणं नाही. तू कार्य चांगलं कर आणि लोकांना फक्त चांगलं ज्ञान दे. खरं सांग, मी आता असं बसलोय, मी इथून कुठं फिरायला गेलो की मी हाफ पॅन्टवर, शर्टवर किंवा मी सँडोवर, टी शर्ट, शर्टवर मी सोशल मीडियावर पण फोटो टाकतो. मी कुठं फिरायला गेलो का, मी असं नाही का मी गेलो बँकॉकला आणि मी सांगेल की मी चाललोय तिरुपतीला. मी जिथं चाललोय तिथं चाललोय. बरोबर आहे का रे? अरे माणसाला पण काहीतरी, मी मनुष्य आहे, मी भक्त आहे, मी थोडी माझा आणि माझा माझा बिझनेस तो आहे. एवढ्या वर्षापासून मी बिझनेस तोच करतोय. मग माझं काम आहे तिकडे जाणं येणं. मी तिकडे गेलो म्हणजे मी रंडीबाजी करायला गेलो असा लोकांचा भ्रम होतो. बाबा लोकांचं बँकॉकला काय काम आहे? अरे रंडीबाजी दुनियादारी कुठेही करते, तिकडे जाऊन करायला पाहिजे का? बरोबर. मी रोखतोच बोलणार, ज्याला पटतंय त्याला पटेल, नाही पटलं तर नाही पटेल ना. प्रत्येकाचे मन किंवा प्रत्येकाला आनंदी ठेवायचा ठेका नाही घेतला आपण. प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत. आता मला आनंद वाटतो एकटाच राहण्यात. मी हे बनवलं कशासाठी, मला एकांत आवडतो. मला कधी जास्त काय हेळक झाली किंवा काय झालं तर माझं काम पण, मग मी निघून जातो कुठं पण. मी उज्जैनला जाऊन थांबतो, कधी तिकडे जातो, कधी बँकॉकला जातो, कधी मला एकांत आवडतो, कारण की एकांतामध्ये बऱ्याचशा गोष्टी सॉल्व्ह होतात. हा, कारण की सर्वात महत्वाची गोष्ट अशी का आपण आपला दुःख कोणापुढे व्यक्त करतो हे माणसाला कळायला पाहिजे. मी नेहमी सांगत असतो, माणसं जे भोग आहेत ना, भोग जे ज्या गोष्टीचा भोग घेतो, ज्या गोष्टी आनंद घेतो, या 4 भिंतीच्या आत झाल्या पाहिजेत. बरोबर. तुमची साधना 4 भिंतीच्या आत झाली पाहिजे. तुमचा प्रेम संबंध 4 भिंती आत राहिला पाहिजे. तुम्ही खाताय काय ते 4 भिंतीच्या आत राहिले पाहिजे, ते टिकून राहणार. सोशल मीडियावर टाकायची हे साधनं नाहीयेत. हल्ली काय होतंय, लग्न जमलं तर 2-3 महिने तर डीपी असतो, नवरा बायकोचा ठेवतो, बायको नवरा ठेवतो. बरोबर. फिरायला गेले स्टेटस, सकाळी उठला स्टेटस. 3-4 महिने त्यांचा काय असतो, कंटिन्यू दोघांचाच कार्यक्रम. बरोबर. शो होतंय, जेवढं शो करणार तेवढं तुम्हाला नजर लागणार. आणि नजर लागणे 1001% काळ्या दगडाची नजर लागते. हा 100%.
बघा तुम्ही नंतर लगेच त्यांच्यामध्ये जेवढं तुम्ही गुप्त राहा. मी आहे ना, मी नाही माझ्या परिवाराचे फोटो टाकत. माझी बायको बोलते, "काय तुम्हाला आवडत नाही माझ्यासोबत फोटो काढायचे?" नाही मला आवडत. पण तुम्ही सोबत फोटो टाका, 2 दिवसात तुमच्या घरात तुमचे क्लेश चालू होणार. घ्या अनुभव तुम्ही. 2 दिवसात तुमचे मतभेद चालू होणार. आमचे एवढे मतभेद होतात, पण मी या गोष्टींना, दिखावाच्या गोष्टींना मी प्राधान्य देत नाही. बरोबर. अंतःकरणात तर तुम्ही रिस्पेक्ट करा, तर तुमचं नातं टिकून राहील. सोशल मीडियावर टाकून मजा नाही. मित्राचा फोटो स्टेटसला टाकायचा ह्या हेतूतला मी नाही. पण माझ्या मित्राचा बिझनेस आहे ना, माझ्या शिष्याचा बिझनेस आहे, तो मी त्या स्टोरीला टाकणार, स्टेटसला टाकणार. कारण त्या बिझनेसमध्ये 4 लोकं त्याच्याकडे जाणार. बरोबर. स्टेटस टाकून प्रेम थोडीच व्यक्त होतो. किंवा एखाद्या मित्राचा स्टोरी टाकला, जिवलग गाणं टाकला आणि मग तो प्रेम, मैत्री वाढते, असा नसतो ना. मैत्री आणि जिव्हाळा हे अंतःकरणात तुम्हाला हृदयातून पाहिजे. बरोबर. हां. जेव्हा गरज आहे तेव्हा तो आपल्याला आपल्या उभाच राहायला पाहिजे. कंटिन्यू ते ते दिखावाचा कुठलीच गोष्ट मला आवडत नाही. बरोबर. बाकी शौकीन मी आहे. मला कपडे, फिरायला हे ते मला आवडतं आपल्याला. हां. चांगलं राहायचं. भगवंताने एकच आयुष्य दिलंय. एक जन्म दिलाय. त्याच्यात पण दुःखी होऊन राहायचं, सतत त्याच डोक्यात टेन्शन घ्यायचं. आजपर्यंत तेच करत आलो ना. मला ना, मी माइंड फिरायचा प्रयत्न करतो जेवढा. एक वेळ जेवायला नसले तरी चालेल, पण डोक्यात विचार नाही आले पाहिजे. बरोबर. ठीक आहे. धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल. आदेश.